नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा. मंडळी, आज आपण आलेलो आहोत विक्रोळी येथील कन्नमवार नगर मध्ये, आणि तेथील या सगळ्या ताया इथे आलेल्या आहेत. तेव्हा सगळ्या तयार आहेत? हा, ये बात. बस सुरू करूया आपला धमाकेदार कार्यक्रम, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. आणि आता आपण आपला पहिला खेळ सुरू करूया, ज्या खेळाचं नाव आहे जिभेला काही हाड. नमस्कार तुम्हाला पण. सगळ्या ताया इथे आलेल्या आहेत. हा, वाक्य बोलायचंय पण वाक्यच माहिती नाहीये. वाक्य असं आहे: थंडी पडली, हुडहुडी भरली, पोरं थंडीत कुडकुडली. आणि हे वेगवेगळ्या मूड मध्ये बोलायचे. ते कुठल्या मूड मध्ये ते मी सांगणार, ठीक आहे? त्यात तुम्ही सगळे वाक्य तर तुम्हाला माहिती आहे. थंडी पडली, Very good, हा. हुडहुडी भरली, पोरं थंडीत कुडकुडली. हा, व्हेरी गुड. हा, थंडी पडली, हुडहुडी भरली, पोरं थंडी पडली, हुडहुडी भरली, पोरं थंडीत कुडकुडली. व्हेरी गुड. मस्त. हा, व्हेरी गुड. हा, थंडी पडली, हुडहुडी भरली, पोरं थंडीत कुडकुडली. हा. थंडी पडली, हुडहुडी भरली, पोरं थंडीत कुडकुडली. थंडी पडली, हुडहुडी भरली, पोरं थंडीत कुडकुडली. मग मी काय करू? स्वेटर तर त्यांना. ताई म्हणतात स्वेटर द्या त्यांना. आता हे वाक्य नाचत नाचत बोलायचं. हा. थंडी पडली, हुडहुडी भरली, थंडीत पोरं कुडकुडली. थंडी पडली, हुडहुडी भरली, पोरं थंडीत कुडकुडली. हे. थंडी पडली, हुडहुडी भरली, थंडीत पोरं कुडकुडली. हे मध्ये. थंडी पडली, हुडहुडी भरली, पोरं थंडीत कुडकुडली. हा, very good. थंडी हे बघा. पडली, हुडहुडी भरली, पोरं थंडीत कुडकुडली. हा. थंडी पडली, हुडहुडी भरली, थंडीत पोरं कुडकुडली. थंडी पडली, हुडहुडी भरली, पोरं थंडीत कुडकुडली. थंडी पडली, हुडहुडी भरली, थंडीत पोरं कुठणी पडली पडली. जोरदार टाळ्या झाले पाहिजे, जोरदार टाळ्या. आता हे वाक्य तुम्ही रागात बोलायचे. ओके. हा, रागात. समोर भाऊजी आहेत असं समजा. त्यांना बघून राग नाही येत. त्यांना आम्हाला काय माहिती बाबा. ठीक आहे. थंडी पडली, हुडहुडी भरली, थंडीत पोरं कुडकुडली. हे रागाने. थंडी पडली, हा, राग. चेहरा. हा. थंडी पडली, हुडहुडी भरली, पोरं थंडीत कुडकुडली. कडकडली. कुडकुडली. थंडी पडली. थंडी पडली, हा, हुडहुडी भरली, पोरं थंडीत कुडकुडली. अजून रागाने येऊ दे. थंडी पडली, हा. हुडहुडी भरली, म्हणजे पोरं काय? थंडीत कुडकुडली. अजून रागात येऊ दे. थंडी पडली, हा. हुडहुडी भरली, पोरं थंडीत कुडकुडली. म्हणजे काय भाऊजी? थंडी पडली, हा, येऊ दे येऊ दे. हा, थंडी पडली, हा, हुडहुडी भरली, हुडहुडी पोरं भरली. थंडीत कुडकुडली. कुडकुडली. हा, थंडी पडली, हुडहुडी थंडीत भरली, पडली. पोरं थंडीत कुडकुडली. कुडकुडली. हा, थंडी पडली, हुडहुडी भरली, पोरं थंडीत कुडकुडली. ताई ते पुटपुटली. थंडी पडली, हुडहुडी भरली, पोरं थंडीत कुडकुडली. कुडकुडलीत ना. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. हे वाक्य तुम्ही ना नाचत नाचत बोलायचं. थंडी पडली, हुडहुडी भरली, पोरं थंडीत कुडकुडली. नाही नाही. त्याच्यात नाच कुठे? नाही. नाही येत. बरं ठीक आहे, मग हसत हसत बोला हे वाक्य. थंडी पडली, हुडहुडी बघा भरली, असं. पोरं हे थंडीत बघा, दाखवलंय कुडकुडली. बघा. थंडी पडली, हुडहुडी भरली, पोरं थंडीत कुडकुडली. हे असं हसायचं. थंडी पडली, हुडहुडी भरली, पोरं थंडीत कुडकुडली. थंडी पडली, हुडहुडी भरली, पोरं थंडीत कुडकुडली. जोरदार टाळी हा ताईंसाठी होऊन जाऊ देत. या ताई इकडे या. बरं, आता मी जसं हसलो तसं हसून दाखवायचं. हा हा, तसं हसत बोलायचं. रेडी? चलो, 1 2 3. हा, रेडी? थंडी पडली, हुडहुडी भरली, पोरं थंडीत कुडकुडली. थंडी पडली, हुडहुडी भरली, पोरं हसायचंय मध्ये. हा हा हा. थंडी पडली, हुडहुडी भरली, पोरं थंडीत कुडकुडली. थंडी पडली, हुडहुडी भरली, थंडी पडली, हसा, हसा. हुडहुडी भरली, पोरं थंडीत कुडकुडली. बोलत राहा, बोलत राहा.
काय माझ्या घरातले बघतील तर म्हणते का पिसाळी माझी आई काय पिसाळी होती काय ते पण असंच बोलतील आई आई मस्त करते. त्यांना माहिती आहे आई मस्ती करे. हो ना, तेच पाहिजे आम्हाला. हे वाक्य आता लाजत लाजत बोलायचे तुम्ही. थंडी पडली लाजत हुरहुरी लाजत समोर भरली. भाऊजी उभे आहेत. हा हा. थंडी पडली हुरहुरी भरली ते बघा तुमची मैत्रीण सांगते तुम्हाला. पोरं थंडीत कुडकुडली. लाजत लाजत म्हणजे लाजता येत नाहीये तर आपण गात गात बोलायचं. हा एवढा आवाज चांगला नाही माझा तरी कुठे आहे. बरं ठीक आहे, मी गातो तसं का. हा थंडी पडली थंडी पडली पडली ना. हा पडली ना. हा मग आता काय उचलताय ती पडलेली थंडी. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत, जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत सगळ्यांसाठी. खूप सुंदर. 2 ताई ज्या आहेत त्यांनी खूप चांगला प्रयत्न केला. त्या दोन्ही ताईंना आपण बक्षीस देणार आहोत. सोहळा सख्यांचा आपल्या ह्या भागात आपण माहेरच्या आठवणीमध्ये जाणार आहोत आणि त्यासाठी आपण इथे आलेल्या प्रत्येक ताईशी आपण बोलणार आहोत. कोण येतं डोळ्यासमोर माहेर म्हटल्यानंतर? वडील आई. पहिलं वडील येतात. 5 वर्ष झाली वडिलांना ऑफ होऊन. ते एकदम स्ट्रॉंग होते म्हणजे, पण त्यांना सर्पदंश झालं तेव्हा ते ऑफ झाले. पण तेवढ्या वेळात नाही, म्हणजे ते डॉक्टरकडे स्वतः जाणं एकटेच किंवा होते. हॉस्पिटलमध्ये जाणं. आमचं खेडेगाव आहे पूर्ण, सातारा साईड आहे. त्याच्यामुळे गाड्यांचं पण व्यवस्थित म्हणजे सोयी नाहीत व्यवस्थित तिकडं. कॉल वगैरे केला तर त्यावेळेला कोणीच नव्हतं. कोणीच नव्हतं. एक कॉल केला आणि गेले, पण साधं आपलं सरकारी हॉस्पिटल असतं त्याच्यामध्ये गेले. पण तिथे पण काही थोडंसं त्यांनी केली, गाडी वगैरे गेली, सातारमध्ये गेले. 4 दिवस परत 4 दिवस आम्ही 4 पण भावने दवाखान्यातच राहत होतो. पण वडील अजून असं वाटतं की त्यांनी परत यावं आमच्यासाठी. मी त्यांना अप्पा बोलायचे. माझ्या माहेरी म्हणाल तर जसं की तुमच्या सेटअपवरती मी हा इतका सुंदर मांडलेला तो रुकवत पाहिला, म्हणजे खूप सुंदर वाटतो. आणि ते पाहून खरं तर मी जेव्हा एंटर केलं आतमध्ये तेव्हाच खरं तर डोळे पाणावले होते. कारण की मी जेव्हा लग्न केलं त्यावेळेला एक रुकवत बनवणं हे का आईचं हे असतं, म्हणजे आई पाठीशी असते ह्या सगळ्या तयारीला. पण माझ्या आयुष्यात इतकी मोठी पोकळी आहे ना की मी 3 वर्षाची होते आणि इतक्या लहान वयात माझी आई गेली आहे. तिची जी पोकळी आहे ना ती मला इतकी जाणवते ना की मी जागोजागी बघते की आई 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 सगळ्यांच्या मुखात आई. पण मला तर मी तर इतकी अपराधी समजते की माझं काय चुकलं की मला देवानी ती दाखवलीच नाही. 3 वर्षाच्या लहान मुलाला काय कळणार आहे की आई काय आहे. पण मी तिला स्वप्नातच रमवली आहे किंवा स्वप्नातच जगली आहे की आईचं प्रेम किंवा आईचं सुख काय. ते इतकं मोठं वयाच्या 3ऱ्या वर्षापासून जे आलंय ना, तर अजून पण मी कुठेतरी ती शोधते की माझ्या सासूमध्ये मी आई पाहते. म्हणजे आईचं आई पण कसं असतं किंवा आई अशी असते का. म्हणजे मी इतकी व्याकुळ आहे ना प्रेमासाठी आईच्या, की कसं असेल आईचं प्रेम. खरंच जर ती असती तर आज तिने काय केलं असतं. आणि जसं वय पुढे होत गेलं, मोठे होत गेलं हळूहळू. दुसरी आई म्हणतो आपण जी आपल्या बहिणीत बघितली मी, माझी मोठी बहीण. आज जवळजवळ 10 वर्ष पूर्ण झाले तिला. कॅन्सर झाला तिला आणि कॅन्सरमुळे ती सुद्धा गेली. म्हणजे जेव्हा ताई गेली त्यावेळेला मी इतक्या डिप्रेशनमध्ये गेली ना, लिटरली मी अजून तो दिवस नाही विसरू शकत. मी घाटकोपर रेल्वे स्टेशन आहे त्याच्या प्लॅटफॉर्मवर 2 नंबर प्लॅटफॉर्मवरती बसले होते. लिटरली असं वाटत होतं की उडी टाकावी. पण तिथे सुद्धा मला माझ्या आईच्या वेव्स म्हणजे मला सांगतायत की असं काही करायचं नाही, मी आहे ना. म्हणजे ती तिच्या अस्तित्वाची जाणीव करून देते, आजही करून देते. आणि आज जर माझं लग्न झालंय किंवा मी फॅमिलीत माझ्या राहते, जर ते पण मी हे सगळं जर बघते ना तर कुठेतरी खरंच तिचा आशीर्वाद आहे. नक्कीच. आणि म्हणून मी हे बघते दिवस. तुम्ही जसं म्हणतायत की ती तिच्या अस्तित्वाची जाणीव करून देत असते, याचा अर्थ ती तुमच्या बरोबर आहे आणि ती नक्कीच सुखात आणि आनंदात असेल. वाटते की ती असायला हवी होती बस. तुम्हाला कसं वाटतंय मनात तुम्ही जे काही व्यक्त झालात बोललात?
आज मी ही गोष्ट फर्स्ट टाइम तुमच्यासमोर ह्या प्लॅटफॉर्मवर बोलली आहे किंवा मी बोलू शकले तर त्याचं रिझन तुम्ही, त्याचं श्रेय मी तुम्हाला देते. कारण खूप साऱ्या गोष्टींचा डोंगर असा साठून राहिलेला मनात, जो आज मी बोलले तुम्हाला. माहेर म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर कोण येतं? आई आहे माझ्याबरोबर सध्या, वडील नाही आहेत. म्हणजे माझ्या लग्नाच्या अगोदरच वडील वारले. तो एक मोठा पॅच आहे की तो राहिला आहे माझ्या आयुष्यातला, की वडिलांचा ट्रेन ॲक्सिडेंट झाला विक्रोळी फाटकालाच. म्हणजे खूप दुर्दैवाची गोष्ट होती की आम्ही घरी वाट बघतोय ऑफिसवरनं येतील आणि ते आलेच नाही शेवटी घरी. ते आले ते वेगळ्याच ह्याच्यामध्ये आले, त्यामुळे ते खूप बोलायला नाही होणार पण खूप वेगळे. आणि तेव्हा मी कॉलेजला होती, माझं लास्ट इयर चालू होतं आणि आदल्या दिवशी असंच गप्पा वगैरे मारताना मला म्हणालेले, मला तुझं खूप चांगलं बघायचं आहे, मला तुझा संसार बघायचा. मी देवाकडे नेहमी एकच इच्छा, स्वामींचं खूप करायचं, नेहमी म्हणायचे मी स्वामींकडे एकच इच्छा मागतो की तुझं चांगलं झालेलं बघायचं, मग मला देवाने नेलं ना मग मला नाही. आणि वाईट या गोष्टीचं वाटतं आज माझं खूप चांगलं आहे पण ते बघायला नाही आहे. ह्या गोष्टीची खंत खूप आहे मनाला. पण बाबांचं जाताना मला स्वामींनी दाखवून दिलेलं की आज काहीतरी घडणार आहे, पण ते मला कळलं नाही. दरवेळीप्रमाणे सकाळी कॉलेजला जायला निघाली, स्वामींची पूजा करत होती. बाबा बेडवर खाली झोपलेले, वरती देवारा होता, पूजा केली, सगळं झालं. शेवटचे पाया पडताना करंडावरतून खाली पडला आणि तो बरोबर बाबांच्या पायावर पडला आणि बाबांच्या पायावर सगळं कुंकू आणि हळद सांडलेलं. अजूनही मला करंडा कधी कोणाच्या हातून पडला की पहिलं म्हणून एक भीती जी मनात बसलेली आयुष्यात की करंडा पडला की भीती वाटते. पण मला असं वाटतं की स्वामींनी त्या दिवशी मला काहीतरी दाखवलेलं पण ते मला कळलं नाही. आणि एक इच्छा राहिली आहे की पुन्हा त्यांच्याच पोटी जन्माला यावं आणि पुन्हा त्यांनी माझं सगळं आयुष्य नीट बघावं. कारण की जी त्यांनी माझ्यासाठी स्वप्न बघितलेली ना, जे ते म्हणायचे ना की तुझं असं घडेल, तुझ्या आयुष्यात हे होईल, तुझा नवरा असा असेल किंवा तुझं सासर असं असेल, ते सगळं झालं. म्हणजे असं खूपदा वाटतं की अरे आज बाबा पाहिजे होते, आज मी ही गोष्ट करते ना माझ्याबरोबर बाबा पाहिजे होते. हे जे फील होतं ना ते कुठेतरी राहिलंय आणि ते सगळं पूर्ण करण्यासाठी एकच इच्छा देवाकडे स्वामींना मागते की पुढल्या जन्मी मला हेच आई वडील मिळावेत आणि ह्या सगळ्या इच्छा त्यांच्याबरोबर पुन्हा जगाव्यात आणि ते सगळं बघायला तिथे असावेत. तुमच्या माध्यमातून जर खरंच स्वामी ऐकत असतील ना तर ही माझी इच्छा पूर्ण करावी, मी एवढीच म्हणते. ताई तुम्ही खूप छान व्यक्त झालात आणि खूप छान बोललात. तुमच्या माध्यमातून मी पहिल्यांदा हे बोलली कुठे, म्हणजे माझ्या आईला बोललेली त्यावेळेला, त्याच्यानंतर मी पहिल्यांदा हे असं बोलली कुठे की असं झालं. खूप जणांना माहिती पण नाही की माझ्या वडिलांचा ट्रेन ॲक्सिडेंट झाला आहे किंवा काय. त्या पण ते एक सांगू का तुम्हाला, म्हणजे जेव्हा तुम्ही सगळ्या ज्या ताया असं जेव्हा म्हणता ना की आम्ही आत्तापर्यंत कधी बोललो नाही, आज पहिल्यांदा बोललो, हे जेव्हा तुम्ही बोलता ना तेव्हा खरंच खूप आनंदही होतो की तुम्ही तितकं जवळचं आणि तितकं हक्काचं आणि तितकंच आपल्या जवळची कोणतरी हक्काची घरातली व्यक्ती तुम्ही समजता आणि व्यक्त होता. पण आनंद ह्या गोष्टींचा की तुम्ही सगळ्या ताया तुमच्यावर विश्वास ठेवतायत एवढे लोक, हे तुमचं श्रेय आहे. की महिला शक्यतो कोणाशी बोलत नाहीत, आपल्या मनात ती हिचगुच कधीच कोणाकडे सांगत नाहीत. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातल्या सगळ्या महिला जर तुम्हाला सांगतायत किंवा तुमच्याकडे व्यक्त होत आहेत, हा तुमच्या चॅनलचा आणि तुमच्या जो कार्यक्रम आहे सख्या सोहळ्यांचा, ह्याचं श्रेय आहे की महिला आपल्या नवऱ्यालाही सांगत नाही खूपशा गोष्टी, ते तुम्हाला भाऊ म्हणून किंवा तुम्ही माहेरची माणसं समजून तुम्हाला सांगताय. हे तुमचं वैयक्तिक तुमच्या चॅनलचं आणि तुमच्या या सिरियलचं श्रेय आहे. धन्यवाद. नक्कीच हा भाऊक करणारा असा हा भाग आहे माहेरच्या आठवणी. पण आता पुन्हा या सगळ्या ताईंच्या चेहऱ्यावरती हास्य आणायचं आहे आणि म्हणूनच आपण वळणार आहोत आपल्या पुढच्या खेळाकडे. ज्या खेळाची अख्खा महाराष्ट्र वाट बघत असतो तो खेळ आता आपण सुरू करणार आहोत, ज्याचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची आणि म्युझिक प्लीज. भाव करतस हा लवकर. म्युझिक प्लीज. म्युझिक प्लीज.
बच्चों को संभाल, ज्यादा उड़ेगा ना बंदर तो करवा दूंगी अंदर। वा वा वा. हे चलते चलते रुकती है या रुकते रुकते. हा पटकन पटकन लवकर. व्हेरी गुड व्हेरी गुड. हा हा व्हेरी गुड व्हेरी गुड. हा आहे खुर्ची मध्ये आहे तिथे. काय तिथे खुर्चीच्या मध्ये. बघूया कोणाला मिळते खुर्ची. आधी बघूया कोणाला मिळते खुर्ची. पण त्यासाठी म्युझिक प्लीज. म्युझिक प्लीज. Lyrical king, I'm the one, the ace, the only. Yo, I'm the king. किती अहिले किती कहिले किती अहिले पापा किती गहिले किती अहिले किती कहिले सबको लगता है हम मिच पहिले सबको लगता है हम मिच पहिले सब कहते हैं मेरी महबूबा तेरी आंखों में मेरा दिल डूबा व्हेरी गुड. मस्त. मेरा दिल डूबा ऐका दाजीबा 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 ऐका दाजीबा. हिप्पो. ए हिप्पो. Hands in the air, waving like you just don't care. Yeah. Yo, DJ, bring the beat. जोरदार टाळ्या ताई. अभिनंदन तुमचं. एक सतत वाटत असतं की ताई जेव्हा इथे माझी आलेली प्रत्येक ताई इथून जाताना तिच्या मनात कुठल्याच गोष्टी राहिल्या नाही पाहिजेत. आणि म्हणूनच आम्ही चुकबुल द्यावी घ्यावी या भागामध्ये ना काय करतो की अबोला दूर करण्याचा प्रयत्न करतो. आज आपल्या ह्या सगळ्या तायांमध्ये एक ताई अशी आहे की तिचा कोणाबरोबर तरी अबोला आहे. तो अबोला कोणाबरोबर आहे, का आहे, हे आपण त्या ताईंकडूनच जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे. ताई तुमचं नाव सांगा. स्मिता शशिकांत चाळके. ताई कोणाबरोबर अबोला आहे? मैत्रिणी बरोबर किती वर्ष हा अबोला आहे? 10 वर्ष झाली. 10 वर्ष. म्हणजे तिची मैत्री 12 वर्षापासून 13 वर्षापासून होते. डोंबिवलीत आम्ही एका माळ्यावर राहायचो. पण एवढी घट्ट मैत्री होती की आम्ही एकमेकाशिवाय हे नव्हतं करू शकत. खाली जर गेलो आम्ही, आमच्या इथे खाली मोठा ग्राउंड होता, तिथे आम्ही फिरायला वगैरे जायचो. आम्ही खाली उतरल्यानंतर आमच्या बिल्डिंगमधली सगळी म्हणायचे सीतावर गीता आली म्हणून. एवढं आमचं प्रेम होतं. म्हणजे आम्ही कुठेही भाजी आणायला जाऊ दे, कुठेही जाऊले तरी आम्ही दोघीच जायचो. आणि इतकं प्रेम होतं की खूप. म्हणजे कधी कधी आम्ही असं म्हणजे जेवण बनवलं तर एकत्र जेवायचं वगैरे. पण एकदा असं झालं की मी तिला एक बोलले आणि ती मला बोलली. त्याच्यावरून दुरावा झाला आमचा. त्याच्यानंतर तिने प्रयत्न केला, मी नाही प्रयत्न केला, हे मी मान्य करते. कारण तिने जे केलं होतं ते मला नाही आवडलं. तर आता मला वाटतं 10 वर्ष झाले आम्ही बोलत नाही. तिने मला ब्लॉक केलं, मी नाही केलं तिला ब्लॉक, तिनेच मला ब्लॉक केलं आहे. पण असं कधीच जाणं होतं की आमच्या दोघींचं खूप प्रेम होतं. आणि तिची आठवण येते म्हणजे असं. पण इच्छा होत नाही असं जायची की खूप वर्ष झालेत ना म्हणून. माझ्या मिस्टरांशी मुलांशी वगैरे ती बोलते, असं नाही. कधी प्रोग्राम असेल तर येते वगैरे ती. पण असं म्हणजे पहिलं जे प्रेम होतं आमचं ते आता प्रेम नाही आहे. त्याच्यानंतर मी तिथे डोंबिवलीत असताना म्हणजे तिची इथे रूम, माझी इथे रूम अशी रूम होती. आणि माझं खूप मोठं ऑपरेशन झालं होतं. पण तिने मुलाला सुनेला तिच्या पाठवलं मला बघायला. पण ती स्वतः आली नाही. ती खंत मला भरपूर होती की एवढं प्रेम असून जर ती आली नाही, त्याचा मला जास्त त्रास झाला. त्याच्यानंतर बऱ्याच वेळा तिने बोलायचा प्रयत्न केला पण मी बोलले नाही. ही माझी एवढ्या वर्षात तुम्ही स्वतःहून सुद्धा कधी प्रयत्न नाही बोलले. कारण मी पहिल्यापासून रागिष्ट आहे. आणि एखादी गोष्ट मी ठरवली हे करायचं नाही तर नाही करत मी, भले कोणी असो मग ते. हा माझा स्वभाव आहे, मूळ स्वभाव आहे. पण मला आठवण येते तिची, आठवण येते मला ती. मला असं वाटतं की मैत्री ही खूप सुंदर गोष्ट असते. तुम्ही सुद्धा एक पाऊल काय 10 पावलं पुढे या आणि ताईंना हाक मारा, एक आपुलकीची मिठी मारा, सगळं तिथेच संपून जाईल. पण ताई तुम्ही माहेरी आलेले आहेत, तर माहेरी आल्यानंतर हा भाऊ तुम्हाला असंच सोडणार नाही. तुमची ओटी भरल्याशिवाय तुम्हाला इथून जाऊ देणार नाही. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करेन की तुम्ही इथे यायचे आणि ताईंची ओटी भरायची. संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला पाखरा संग
पोटी भराया पाठवते माया पित्याच्या ओढीनं लागे पदर आपणीला माहेरा नेण्यासाठी निरोप भावानं धाडीला. तुम्हाला अगदी खरं सांगू का, जेव्हा अशी जेव्हा मजा येते ना तेव्हा खरं तर आम्हाला असं वाटतं इथून जाऊच नाही, अजून काही वेळ तुमच्यासोबत घालवा, वाडी धमाल मजा मस्ती करावी. पण काय करणार ना, आपल्याला नेहमीप्रमाणे आजच्या भागात सुद्धा थांबावं लागतंय, कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची, अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी. तर भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या आणि नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा